विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण मानसिक ताण म्हणजे काय याविषयी बघणार आहोत. बघा, मानसिक ताणाच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या तज्ञ लोकांनी, अनेक मानसशास्त्रज्ञांनी आपल्या स्वतःची वेगवेगळी मते व्यक्त केलेली आहेत. काही मानसशास्त्रज्ञ ताणाच्या संदर्भात असं म्हणतात, ताण हा बाह्य उद्दीपकांमुळे होतो. आता बाह्य उद्दीपक म्हणजे काय? जर समजा एखाद्या माणसावर खूप मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, गावातल्या सावकाराचं आहे, बँकांचं आहे, तर त्याच्या डोक्यावरती असलेलं कर्ज हा बाह्य उद्दीपक आहे. या कर्जाच्या ओझ्यामुळे ते कर्ज कसं परतफेड करायचं, जेव्हा जेव्हा त्या कर्जाची इन्स्टॉलमेंट भरायची असते, तेव्हा तेव्हा त्या कर्जबाजारी माणसाला ताणाचा अनुभव येतो. तर कर्ज असेल, परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरती ताण निर्माण होतो. तर परीक्षा असेल किंवा एखाद्या माणसाच्या घराच्या परिसरामध्ये जर साप शिरला असेल आणि तो साप शोधूनही सापडला नसेल, तर संपूर्ण रात्र त्या कुटुंबातल्या लोकांची ताणामध्ये जाताना आपल्याला दिसते. सकाळी उठताना घराच्या बाहेर पडायचं असेल तर साप असेल का, अशा प्रकारची भीती त्या कुटुंबातल्या लोकांना वाटत असते. तर साप हा बाह्य उद्दीपक आहे आणि त्या बाह्य उद्दीपकामुळे आपल्या मनावर जो दबाव निर्माण होतो, त्या दबावालाच ताण असं म्हटलं जातं. तर काही तज्ञ मानसशास्त्रज्ञ ताण वेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, उद्दीपकावरती आपलं नियंत्रण असू शकत नाही. सापावरती आपलं नियंत्रण असणार नाही. पण त्या उद्दीपकाला आपण प्रतिक्रिया कशा पद्धतीने देतो? तर जर आपण चुकीच्या प्रतिक्रिया देत असेल, तर त्या चुकीच्या प्रतिक्रियांमुळे ताण निर्माण होतो, असं काही मानसशास्त्रज्ञ सांगताना आपल्याला दिसतात. म्हणजे बरेचसे लोक कर्जबाजारी झाल्यानंतर काही लोक व्यसनाच्या अधीन जातात, दारू पितात आणि ते घरच्या लोकांना सांगतात. घरातला ताण, कर्जाचं टेन्शन विसरण्यासाठी मी दारू पितो. म्हणजे ती त्यांची जी प्रतिक्रिया आहे, त्यांची प्रतिक्रिया ताण कमी करणारी आहे का? दारू पिऊन कोणाचं कर्ज नील होईल का? किंवा झालं असेल का? नाही होऊ शकत. मग काही लोक असं व्यसनाच्या अधीन जाऊन दारू पिण्याची प्रतिक्रिया करायला लागतात आणि वरून सांगतात की मला कर्जाचं टेन्शन असल्यामुळे मी दारू प्यायला लागलो, त्यामुळे तरी मला दुःख विसरता येईल, ते टेन्शन विसरता येईल, अशा पद्धतीने काही लोक सांगताना आपल्याला दिसतात. पण अशा प्रतिक्रिया देऊन त्या माणसाचं कर्ज फिटणार आहे का? तर मुळीच नाही. अधिकीचा ताण वाढवणार आहे. पण त्याचा समज असा झाला की मी दारू पिलो म्हणजे माझा ताण कमी होऊन जातो. तर अशा पद्धतीने
काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात की बाह्य उद्दीपकामुळे ताण निर्माण होतो, तर काही मानसशास्त्रज्ञ सांगतात आपण त्या उद्दीपकाला प्रतिक्रिया कशा पद्धतीने देतो. जर चुकीच्या प्रतिक्रिया जर आपण देत असेल तर ताण निर्माण होईल. कर्जाचे हप्ते जर आपण वेळोवेळी भरत असेल तर ताण निर्माण होणार नाही. वेळोवेळी जर आपण अभ्यास करणार असेल तर ताण निर्माण होणार नाही. मग आपण वेळोवेळी अभ्यास करतो का? जर आज जे काही शिकवलेलं आहे त्या गोष्टीचा जर आजच आपण अभ्यास केला तर ताण निर्माणच होणार नाही. म्हणजेच आपण चुकीच्या प्रतिक्रिया जेव्हा देतो तेव्हा ताण निर्माण होतो, असं काही तज्ञ मानसशास्त्रज्ञांचं मत इथे आपल्याला बघायला भेटते. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांचं बाह्य उद्दीपक आणि दिलेल्या प्रतिक्रिया याच्यातून जो निर्माण होणारा ताण आहे, या दोन्ही गोष्टींवरती एकमत झाल्याचं आपल्याला दिसते. आता सगळेच मानसशास्त्रज्ञ मान्य करतात की बाह्य उद्दीपकामुळे जसा ताण निर्माण होतो, जसा परीक्षेमुळे विद्यार्थ्याच्या मनावर ताण निर्माण होतो, कर्जामुळे शेतकरी असेल किंवा जो कर्जबाजारी माणूस असेल त्या कर्जबाजारी माणसावरती जो ताण निर्माण होतो, किंवा काही साप निघाला असेल घरामध्ये तर त्या सापामुळे ताण निर्माण होतो, टेन्शन वाढतं. जसं टेन्शन किंवा ताण बाह्य उद्दीपकामुळे वाढते तशाच पद्धतीचा ताण आपण त्या उद्दीपकांना कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो त्याच्यावरती देखील ताण अवलंबून असतो, असे बरेच मानसशास्त्रज्ञ सांगताना आपल्याला दिसतात. म्हणून बाह्य उद्दीपकामुळे पण ताण निर्माण होतो आणि आपण त्या उद्दीपकाला प्रतिक्रिया कशा पद्धतीने देतो त्याच्यातून देखील ताण निर्माण होताना आपल्याला दिसतो. एक माझ्या जीवनातला एक छोटासा किस्सा सांगतो. मी रोज सकाळी 5 वाजता फिरायला जातो. पार अगदी हायवे पर्यंत फिरायला जात असतो. एक दिवस मी फिरायला जात असताना आपल्या नदीच्या पल्याड कळमसरे नावाचं एक गाव लागतं. त्या कळमसऱ्याच्या तिथे फिरून मी रिटर्न येत होतो. रिटर्न येत असताना त्या कळमसरे गावाच्या शेजारीच 3 दांडगे कुत्रे माझ्या अंगावरती धावून आले. खूप दांडगेच्या दांडगे, अगदी आडदंड असे कुत्रे माझ्या अंगावरती चालून आले, धावून आले. मी काय करायला हवं? मी मात्र तिथेच जागेवरती थांबलोय. मी घाबरलो नाही. मी पळालो नाही. मी ओरडलो नाही. मी जागेवरती उभा राहिलो, शांत उभा राहिलो. आणि खाली दगड भेटते का ते दगड शोधण्याचा प्रयत्न केला. आता डांबरी रस्ता होता, तिथे काही दगड तर भेटणार नाही. पण दगड उचलण्याचं ऍक्शन केली. त्या ऍक्शन मुळेच ती कुत्री माझ्यापासून लांब जाऊन भुंकायला लागली. ती माझ्या अंगावरती चालून येत होती, पण माझ्यापासून अंतर ठेवून ती माझ्यावरती भुंकत होती. म्हणजे काय? तर ती जी काही कुत्री आहेत ते माझ्यासाठी उद्दीपक आहेत. मी त्यांना कशी प्रतिक्रिया दिली? तर मी पळण्याची प्रतिक्रिया दिली नाही. मी घाबरण्याची प्रतिक्रिया दिली नाही. मी तिथेच थांबलो, खंबीरपणे थांबलो. आत्मविश्वासाने थांबलो. खाली दगड नसताना देखील मी खाली रोडवरती दगड उचलण्याचं अभिनय म्हणा किंवा कृती म्हणा, ती कृती केली. आणि त्यामुळे ती कुत्री जी माझ्या अगदी पायाजवळ येणार होती, ती माझ्या काही अंतरावरून माझ्या अंगावरती भुंकत होती. आणि नंतर मग मी त्यांना हाकललं आणि ती निघून गेली. म्हणजेच आपण एखाद्या उद्दीपकाला कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो त्याच्यावरती देखील ताण अवलंबून आहे. म्हणून आता मानसशास्त्रज्ञांचं दोन्ही गोष्टीमुळे ताण निर्माण होऊ शकतो. एक बाह्य गोष्टींमुळे पण ताण निर्माण होऊ शकतो आणि त्या बाह्य गोष्टीला आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो त्या प्रतिसादामुळे देखील ताण निर्माण होऊ शकतो. आपली प्रतिक्रिया, आपला प्रतिसाद जर योग्य असेल, विधायक स्वरूपाचा असेल तर ताण निर्माण होणार नाही. ताण
चुटकी सरसा आपल्यापासून पळ काढेल. तर अशा पद्धतीने आता मानसशास्त्रज्ञांचं बाह्य उद्दीपक आणि आपली प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टींवरती, या दोन्ही गोष्टींमधून ताण निर्माण होतो याच्यावरती आता एकमत झाल्याचं आपल्या लक्षात येतं. 1936 मध्ये मानसिक ताणाची जी काही संकल्पना आहे, ती मानसिक ताणाची संकल्पना हॅन्स शेली नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. ही संकल्पना त्यांनी नैसर्गिक शास्त्रामधून घेतली. मग नैसर्गिक शास्त्रामधून जर ही संकल्पना त्यांनी घेतली असेल तर त्यांनी ताणाचा नेमके अर्थ कसा लावला? तर ते ताणाच्या संदर्भात असं अर्थबोधन करतात, असा त्याचा अर्थ लावतात. ताण म्हणजे काय? तर ताण म्हणजे फोर्स, बळजबरी. जेव्हा आपण एखाद्या माणसाला एखादं काम त्याची आवड नसताना, त्याची इच्छा नसताना करण्यास भाग पाडतो, ती त्या माणसासाठी एक बळजबरी असते. आणि जेव्हा आपण एखादं काम कोणाच्या तरी दबावामध्ये येऊन करतो, फोर्स मध्ये येऊन करतो, कुणीतरी धमकी देते म्हणून आपण करतो, तर ते काम आपल्याला त्रासदायक असते, तणावदायक असते, ताण निर्माण करणारं असते. त्याच पद्धतीने दुसरा त्यांनी अर्थ लावला. ताण म्हणजे काय? तर ताण म्हणजे प्रेशर. जेव्हा आपण जर आपण स्प्रिंग घेतली आणि ती स्प्रिंग आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये अशी आपण उभी ठेवली, वरचा हात आणि खालचा हात या दोन्ही हाताच्या मध्ये स्प्रिंग आहे, आणि जर ती स्प्रिंग आपण अशी दाबली तर ती स्प्रिंग दबल्या जाईल. तिची जोपर्यंत क्षमता आहे, तिची जोपर्यंत मर्यादा आहे, तोपर्यंत ती स्प्रिंग दाबल्या जाईल. पण मर्यादा संपल्यानंतर ती स्प्रिंग प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसते. ती आपल्या हाताला वरती उचलण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसते. तर जेव्हा आपण त्या स्प्रिंगला दाबतो म्हणजे प्रेशर देतो, प्रेशर दिल्यानंतर त्या स्प्रिंग मध्ये दबाव निर्माण होतो. तो दबाव काही लिमिटेशन पर्यंत, काही मर्यादेपर्यंत ती सहन करते आणि त्या मर्यादेपर्यंत तिची मर्यादा संपल्यानंतर ती आपला प्रतिकार करताना आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने ताण म्हणजे काय? तर ताण म्हणजे प्रेशर. तर दबावालाच ताण म्हटलं जातं. ज्यावेळेस विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात, अनेक विषयांच्या अभ्यासाचं टेन्शन त्यांच्या मनावरती येऊ लागतं, म्हणजेच ते अभ्यासाच्या दबावाखाली जगत असतात. जेव्हा एखादा शेतकरी, जेव्हा एखादा कर्जबाजारी माणूस कर्जाच्या ओझ्याखाली जगत असतो, तेव्हा त्याच्या मनावरती ताण येताना आपल्याला दिसतो, टेन्शन येताना आपल्याला दिसते. जेव्हा एखादी महिला, तिला आपल्या घरातलं पण बघावं लागतं, तिला आपल्या जॉबचं पण बघावं लागतं, मग ती घरातले पण कामं करते आणि जॉबला पण जाते, नोकरीला पण जाते. अशा महिलेला कामाच्या दबावामुळे, कामाच्या प्रेशरमुळे तिला ताणाला सामोरं जावं लागतं आणि आपल्याला दिसते. जेव्हा ती नोकरीमध्ये अधिक काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्या घरात दुर्लक्ष होते. आणि जेव्हा ती घरात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते, तर नोकरीकडे दुर्लक्ष होत असताना आपल्याला दिसते. तर अशी महिला सुद्धा ताणाला सामोरी जात असताना आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने ताण म्हणजे काय? तर हॅन्स शेली यांच्या मतानुसार ताण म्हणजे एक मानसिक स्वरूपाचा दबाव, शारीरिक स्वरूपाचा दबाव. मग हा दबाव कशाही पद्धतीने असू शकतो, कशाचा सुद्धा असू शकतो. तो परीक्षेचा पण असू शकतो, तो पैशांचा सुद्धा असू शकतो. नातेसंबंधामध्ये जर का काही भांडणं झाले असतील, दोघा पती पत्नीमध्ये जर का काही भांडणं झाले असतील, मुलगा आणि वडिलांमध्ये जर का भांडणं झाली असतील, तर त्या भांडणाचा सुद्धा दबाव असू शकतो. किंवा जर एखादा माणूस एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे, जॉबला आहे, आणि त्या माणसाला समजलं की 6 महिन्याने ही कंपनी बंद पडणार आहे, तर आपली नोकरी टिकवण्याचा दबाव त्या माणसाकडे असतो. आता आपली नोकरी कशी टिकवायची, दुसरी नोकरी कशी शोधायची, दुसरी कंपनी कशी शोधायची, दुसरा व्यवसाय कसा शोधायचा, त्याचा दबाव त्या व्यक्तीवरती येताना आपल्याला दिसतो. तर दबाव जर आपल्या मनावरती जर परिणाम करत असेल, तर साहजिकच आहे त्याचा परिणाम आपल्या इतर गोष्टीवरती होताना आपल्याला दिसतो.
आपलं आपल्या कामात चित्त लागत नाही, आपलं आपल्या जेवणात चित्त लागत नाही, आपलं मन आपल्या घरात रमत नाही. जी तणावाने ग्रसित व्यक्ती असते, अशा व्यक्तीची जर स्थिती आपण जर बघितली तर ती बिचारी लोकांमध्ये असते, पण ती स्वतःच्याच विश्वामध्ये रममान असताना आपल्याला दिसते. बाकीचे मित्र गप्पा करत असतील, बाकीचे मित्र हसी मजा करत असतील, पण त्या माणसाला हसू येत नाही. तो आपल्या त्या टेन्शन मध्येच गढून गेलेला दिसतो. तर असो, ताण जे आहे ते ताण बाह्य उद्दीपकामुळे पण निर्माण होतो आणि आपल्या चुकीच्या प्रतिक्रियेमुळे देखील निर्माण होतो. बघा, जेव्हा आपण उद्दीपकाचा सामना करतो, तर उद्दीपकाचा सामना करत असताना त्या उद्दीपकाची आपल्याला जाणीव होते, की जसं माझ्या बाबतीत ते कुत्रे माझ्या अंगावरती चालून आलेले आहेत, धावून आलेले आहेत, माझ्या लक्षात येतं. आणि माझ्या लक्षात आल्यानंतर आता माझ्यामध्ये भीती निर्माण झाली नाही, माझ्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली नाही, माझ्यामध्ये टेन्शन निर्माण झालेलं नाही. मी शांतपणे आत्मविश्वासाने त्या कुत्र्यांना सामोरं झालो. मग जेव्हाही ताण आपल्यामध्ये निर्माण होते, तेव्हा आपल्यामध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल निर्माण होताना आपल्याला दिसतात. तर शारीरिक आणि मानसिक बदल काय? तर आपल्या छातीची धडधड वाढायला लागते, आपल्याला घाम फुटायला लागतो, आपली जी काही बोली आहे, आपलं जे काही बोलणं आहे, त्या बोलण्यामधला जो काही समतोलपणा आहे, तो समतोलपणा ढासळताना दिसतो. तथ तथ फप 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 असं असं व्हायला लागतं. शब्दांची घुसमट व्हायला लागताना आपल्याला दिसते. काहींचा तर आवाजच फुटत नाही. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या शेजारी जर साप आला असेल आणि त्या व्यक्तीला अचानक तो साप दिसला, तर त्या व्यक्तीला साप 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 असं पण म्हणता येत नाही. काहींचा आवाजच निघत नाही. तर अशा प्रकारचे शारीरिक आणि मानसिक बदल आपल्यामध्ये बघायला भेटतात. ज्या विद्यार्थ्यांच्या मनावरती परीक्षेचा ताण असतो, पेपर लिहिण्याचा ताण असतो, असा विद्यार्थी खूप डोक्याला टेन्शन देऊन आठवण्याचा प्रयत्न करतो. उत्तर आठवण्याचा प्रयत्न करतो. खूप असा पाहतो, डोकं खाजवतो, इकडे पाहतो, तिकडे पाहतो. पण त्याला आठवत नाही नेमके. वरती असा विचार करतोय, तरी पण त्याला आठवत नाही. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण तणावामध्ये असतो, तर आपल्याला चांगल्या आठवणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला आठवत नाही. आपण जर टेन्शनमध्ये असेल आणि आपल्याला एखाद्या मित्राचं नाव आठवायचं असेल, तर टेन्शनमध्ये असताना आपल्याला काय आपल्या मित्राचं नाव देखील आपल्याला आठवत नाही. अशी स्थिती होताना आपल्याला दिसते. म्हणून असे काही शारीरिक आणि मानसिक बदल आपल्यामध्ये होतात. बघा, तणावाचे जे काही परिणाम आहेत, ते परिणाम काही चांगले पण आहेत, काही वाईट पण आहेत. ते पुढे आपण बघणारच आहोत. तर तणाव हा उद्दीपक, प्रतिक्रिया या दोन घटकामधून, यांच्या आंतरक्रियांमधून, यांच्यामध्ये जे काही आंतरक्रिया होतात, उद्दीपक आणि प्रतिक्रियांमध्ये, त्या आंतरक्रियावरती तणाव निर्माण होईल की नाही, याच्यावरती आपल्याला त्याची निर्मिती अवलंबून असल्याचं दिसते. आता ताणाच्या ज्या काही व्याख्या आहेत, त्या ताणाच्या व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. पहिली व्याख्या आपण बघूया. लाजारस व फोकमन आणि टेलर या 3 मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेली व्याख्या. काय म्हणतात ते या व्याख्येमध्ये बघू. ज्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते. बघा, मी आताच सांगितलं, ताणामुळे माणसाची काही शारीरिक कार्यक्षमता आहे आणि मानसिक जी काही कार्यक्षमता आहे, त्या कार्यक्षमतेमध्ये विघटन घडून येते. आपण एखादा मुद्दा चांगल्या पद्धतीने वाचला असेल, एखाद्या धड्यावरती जे काही प्रश्न आहेत आपण चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केलेले असतील, पण जर आपण तणावामध्ये जर का असेल, तर ते आपल्याला त्यावेळी आठवत नाहीत. म्हणजे मानसिक कार्यक्षमतेमध्ये घट निर्माण होताना आपल्याला दिसते.
शारीरिक कार्यक्षमतेमध्ये जर एखादा ड्रायव्हर असेल आणि त्या ड्रायव्हरचं जर त्याच्या बायकोशी घरी जर भांडण झालेलं असेल, तर त्या भांडणाचं टेन्शन जर त्या बिचारा ड्रायव्हरला असेल, तर त्या ड्रायव्हरचं लक्ष आपल्या गाडी चालवण्याकडे नसते. अशा माणसाचा ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असते. का? तर त्याची जी काही मानसिक कार्यक्षमता आहे, ती मानसिक कार्यक्षमता त्या भांडणामध्ये गुंतून गेलेली दिसते. आणि तेच जर का विचार वारंवार त्याच्या डोक्यात येत असतील, तर साहजिकच आहे त्याच्या गाडी चालवण्यावरती लक्ष असू शकणार नाही आणि ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असू शकते. म्हणून मानसिक ताण, माणसाची मानसिक कार्यक्षमता आणि शारीरिक कार्यक्षमता या दोन्ही गोष्टीमध्ये विघटन निर्माण करताना आपल्याला दिसते. तर ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा विघटन घडून येण्याचा धोका संभवतो, अशा घटकाद्वारे उद्भवणाऱ्या प्रतिक्रियेला ताण असे म्हणतात. ज्या गोष्टीमुळे आपल्या कामामध्ये खोळंबा घातला जातो, ज्या गोष्टीमुळे आपल्या कामातनी आपलं चित्त लागत नाही, आपल्या अभ्यासातनी आपलं चित्त लागत नाही, आपल्या डोक्यातनी सतत तेच विचार वारंवार आपल्याला त्रास देत राहतात, ज्याच्यामुळे आपल्याला झोप येत नाही, ज्याच्यामुळे आपल्याला जेवण सुद्धा गोड लागत नाही, ज्याच्यामुळे आपण आपल्या मित्रांसोबत गप्पा करू शकत नाही, गप्पांचा आनंद घेऊ शकत नाही, पिक्चर मध्ये बसलो, पिक्चरचा आनंद आपण घेऊ शकत नाही. तर ताण माणसाची शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता बिघडवताना आपल्याला दिसते, डिस्टर्ब करताना आपल्याला दिसते. झिम्बार्डो नावाच्या मानसशास्त्रज्ञाने एक व्याख्या सांगितली. ते काय म्हणतात बघू. झिम्बार्डो असं म्हणतात, शारीरिक समतोल बिघडविणाऱ्या आणि समायोजन होण्याची क्षमता वाढविणाऱ्या उद्दीपक घटकांना ज्या प्रतिक्रिया दिल्या जातात त्याला ताण असं म्हणतात. बघा, शारीरिक समतोल बिघडतो. बघा, ताण जेव्हा आपल्या मनावरती निर्माण होतो, मग ते कोणत्या गोष्टीमुळे निर्माण होतो? एखाद्या विद्यार्थ्याचा प्रेमभंग झाला असेल, तर सतत बिचारा तो विचार करतो, दाढी वाढवतो, काही दिवस कॉलेजलाच येत नाही आणि आल्यानंतर जेव्हा जेव्हा ती त्याची मैत्रीण समोर दिसायला लागते, त्याची प्रेयसी समोर दिसायला लागते, तेव्हा तेव्हा त्याच्या मनात ताण निर्माण होतो, टेन्शन निर्माण होतो. बघा ना, जेव्हा आपल्या समोर आपला शत्रू उभा असतो, त्या शत्रूचा सामना करणं किती कठीण आहे, त्याच्याशी काय बोलावं, त्याच्याशी कसं रिॲक्ट करावं, आपली धांदल उडून जाते. आपल्या मनाचा आणि शरीराचा जो काही समतोल असतो, बॅलन्स असतो, तो बॅलन्स धडमडीत होताना आपल्याला दिसतो, बिघडताना आपल्याला दिसतो. आणि तो बॅलन्स बिघडल्यामुळे झिम्बार्डो असं सांगतात की आपली जी काही समायोजन क्षमता आहे, ऍडजस्टमेंट करण्याची जी काही क्षमता आहे, ती क्षमता देखील वाढते. मग जर एखाद्या मित्राचा प्रेमभंग झाला असेल, तर तो असा जर सकारात्मक विचाराचा जर का असेल आणि अध्ययन ओरिएंटेड असेल, लर्निंग ओरिएंटेड माणूस जर का असेल, मुलगा जर का असेल किंवा मुलगी जर असेल, तर ती असं म्हणू शकते की मी तुझ्यापेक्षाही सुंदर मित्र शोधेल, तुझ्यापेक्षाही सुंदर मैत्रीण मी शोधून काढेल. जर सकारात्मक दृष्टिकोन असेल तर, आणि शिकण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची जर त्याची कल्पकता असेल, तर तो म्हणे हरकत नाही, तू मला धोका दिला म्हणून काय झालं, मी दुसरी एखादी मैत्रीण शोधेल, दुसरा एखादा मित्र शोधेल. तर अशा त्याच्या प्रतिक्रिया असतात, ताणात्मक नसतात. ही प्रतिक्रिया ताणात्मक नाही, तो सहज त्या गोष्टीला स्वीकारतो की ओके, नो प्रॉब्लेम, तुझं माझं जर जमत नसेल तर हरकत नाही, मी दुसरा एखादा शोधतो किंवा दुसरी एखादी शोधतो. बरोबर आहे. पण काही दाढी वाढवतात, काही ब्लेडने आपल्या हातावरती वार करतात, प्रेमभंग झाला, काही दारूच्या नशा करताना आपल्याला दिसतात, काही गांजाची नशा करताना आपल्याला दिसतात, दारू पिऊन तिच्या घरी जातात, तिच्या बापाला सांगतात माझं तुझ्या पोरीवरती प्रेम आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे, असं करताना पण आपल्याला दिसतात. तर असा घटक की ज्याच्यामुळे आपला शारीरिक समतोल, मानसिक समतोल ढासळतो आणि आपली समायोजन क्षमता आहे, ती समायोजन क्षमता
वाढते. आता इथे समाजन क्षमता वाढते म्हणजे काय, तर इथे पॉझिटिव्हिटी आहे. ताण हा सतत नकारात्मकच असतो असं नाही. ताण हा सकारात्मक देखील असतो. मग आता ताणाचा सकारात्मक अर्थ कसा लावणार? त्याला आनंदाने आपण त्याला पॉझिटिव्हली कसं घेणार? मित्रांनो, ताण हा नेहमीच वाईट नसतो. ताण हा नेहमीच नकारात्मक नसतो. ताण हा सकारात्मक पण असतो. आपण काहीतरी ताण घेणार, तरच तर आपल्या जीवनामध्ये आनंदाच्या लहरी येतील ना, आनंदाच्या लाटा येतील. आपण ताण घेतलाच नाही, "दे रे हरी पलंगावरी" असं जर का म्हणत राहू आणि हरीचीच जर का आपण वाट पाहत राहू, की हरी असं करेल माझ्या आयुष्यात, हरी तसं करेल माझ्या आयुष्यात, तर हरी त्याच्यासाठीच काहीतरी करतो, जो प्रयत्न करतो. जो प्रयत्न करतो, त्याच्याच प्रयत्नाला यश येतं. जो प्रयत्नच करत नाही, त्याच्या प्रयत्नाला यश येणारच नाही. आणि प्रयत्न करण्यासाठी थोडा तरी ताण घ्यावं लागतं. थोडा तरी ताण घ्यावं लागतं. बघा, जर तुम्ही वीणा बघितली असेल किंवा गिटार जर बघितली असेल, तर गिटारला तारं असतात. गोपाल असतात ना तार गिटारला? हो सर. तर ते तारं जे असतात, ते तारं त्या खुंटीने गुंडाळलेले असतात. त्या खुंटीला गुंडाळलेले असतात. जर ते तार जर आपण सैल केले, ते खुंटी जर फिरवली, उलटी फिरवली आणि तार जर का सैल केले, तर त्या तारांमधून आवाज निघेल का? आणि निघाला तर कसा निघेल? आपण गिटारचे जे काही संपूर्ण तार आहेत, ते संपूर्ण तार सैल केले. अगदी ढिले करून टाकले आपण ते तार. तर त्या तारांमधून म्युझिक बाहेर पडेल का? नाही सर. नाही पडणार ना. जर आपल्याला म्युझिक बाहेर पाडायचं असेल, म्युझिकचा आवाज जर का आपल्याला काढायचा असेल, त्याच्यातून जर स्वर आपल्याला बाहेर पाडायचे असतील, स्वरांची जर छेडखानी आपल्याला करायची असेल, तर आपल्याला ती जी काही तार आहे, त्या जे काही खुंट्या आहेत, त्या खुंट्या आपल्याला ताणाव्या लागतील. त्या खुंट्या ताणल्यानंतरच त्याच्यातून मधुर असं संगीत बाहेर पडतं. मधुर असे स्वर, मधुर असा ध्वनी त्याच्यातून बाहेर पडतो, जो आपल्या कानाला हवाहवासा वाटतो. म्हणजेच काय? जर आपल्याला मधुर संगीत ऐकायचं असेल, तर त्या तारांना जसं आपल्याला ताणावं लागतं, जर आपल्याला आपल्या आयुष्यातनी जर आनंद हवा असेल, तर आपल्याला परिश्रम करावाच लागेल. ते परिश्रम जर आपण करत असू, तर आपल्याही आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने गिटारच्या तारामधून सुंदर असे स्वर बाहेर पडतात, त्याच पद्धतीने आपल्याही आयुष्यामध्ये आनंदाची लाट, आनंदाचा बहर येईल. पण ते परिश्रमाशिवाय येणार नाही. केवळ नशिबाला जर आपण धरून बसलो, तर केवळ फक्त नशिबाने आपल्या जीवनात आनंदाची लाट येणार नाही. म्हणून परिश्रम करीत राहा आणि ते परिश्रम करण्यासाठी आपण थोडा तरी ताण घेतला पाहिजे. थोडा ताण घेणे म्हणजे काय? तर आज जे काही आपण अभ्यासलं, त्याचा आजच अभ्यास करणे. त्याला ताण नाही. आपण आपल्या स्वतःला घडवतो. आपलं भविष्य घडवतो. आपल्या भविष्य घडण्यासाठी आपण हे करतो. आई-वडिलांवरती उपकार नाही करत, शिकतो म्हणजे. आपल्या स्वतःवरती उपकार नाही करत. आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी आपण शिकतोय. आणि जर आपलं भविष्य जर आपल्याला सुंदर बनवायचं असेल, आनंदी बनवायचं असेल, समृद्ध बनवायचं असेल, तर आपल्याला थोडा ताण जो आहे, थोडीशी धावपळ आहे, थोडीशी मेहनत आहे, थोडंसं रात्रीचं जागरण आहे, पुस्तकं काही चाळणं आहे, ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तरच आपण आपल्या स्वतःला घडवू शकतो. आपल्याला स्वतःला जर आपण घडवणार, तर आपलं भविष्य आनंदीपणे आपण घडवू शकतो. तर अशा पद्धतीने झिम्बार्डो ताणाची व्याख्या करताना आपल्याला दिसतात. शेवटची एक व्याख्या बघणार आहोत लाझारस नावाच्या मानसशास्त्रज्ञाची. काय म्हणतात लाझारस? बघूया. वैयक्तिक कृतीपेक्षा जास्त अपेक्षा, संघर्ष व तणाव निर्माण करणारी परिस्थिती म्हणजे मानसिक ताण. आता वैयक्तिक कृतीपेक्षा जर माझ्यासारख्या माणसाने म्हटलं, की मला या देशाचं पंतप्रधान बनायचं आहे आणि तेही याच वर्षी बनायचं आहे, तर ती माझी कुवत आहे का? मी साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही. ना पंचायत समिती सदस्य आहे, ना जिल्हा परिषद सदस्य आहे, नाही आमदार आहे, नाही खासदार आहे. मला कुठल्याही प्रकारचा राजकारणातला अनुभव नाही आहे.
तर माझी कुवत आहे पंतप्रधान बनण्याची. या देशामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस या देशाचा पंतप्रधान बनण्याची त्याची क्षमता आहे. तशा त्याला संधी पण आहेत, संविधानाने दिलेल्या आहेत. पण मी आता म्हणतोय, आता या वर्षीच मला बनायचं आहे, तर ते शक्य नाहीये. मग एखाद्या अभ्यास न करणारा विद्यार्थी आणि त्याने जर का अशी अपेक्षा बाळगली की नाही, मला तर ना 95% मार्क्स मिळवायचे आहे. अरे बाबा, तू अभ्यास करत नाही, तुला अभ्यास करण्याची आवड नाही. मग तुला जर 95% मार्क्स पाडायचे असतील, एकतर तुला भ्रष्टाचार करावा लागेल. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुला मिळू शकतील कदाचित, पण ते तुला आनंद देणारे आहेत का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून कृतीपेक्षा जर आपण जास्त अपेक्षा बाळगत असेल, तर आपल्या वाट्याला अपयश येते आणि अपयश जेव्हा आपल्या वाट्याला येते, तेव्हा आपण निश्चितच तणावाचा सामना करत असतो. म्हणून स्वप्न बघितली पाहिजेत. स्वप्न बघणं वाईट नाही मित्रांनो, बघितलीच पाहिजे. ती मोठी पण असावीत, पण जेवढी स्वप्न मोठी तेवढेच परिश्रम देखील मोठे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण तसे परिश्रम घेत असेल, तर आपण स्वप्न बघायला काही हरकत नाही. पण आपण जर परिश्रमच घेत नसेल, तर मात्र तशा प्रकारचे स्वप्न बघणं आपला भ्रम निराश करण्यासारखं होईल. असो, म्हणून जेव्हा आपण आपल्या कृतीपेक्षा काहीतरी मोठं बनण्याचा विचार करतो, मोठं स्वप्न पाहण्याचा विचार करतो, मोठी अपेक्षा बाळगतो, तेव्हा आपल्या वाट्याला ताण येताना आपल्याला दिसतो, संघर्ष येताना आपल्याला दिसतो. आणि संघर्ष हा नेहमी तणाव निर्माण करणारा असतो. मग हा संघर्ष दोन भावंडांमधलं भांडण असू शकते. संघर्ष म्हणजे काय? तर भांडण. संघर्ष म्हणजे काय? तणाव. संघर्ष म्हणजे काय? दबाव. संघर्ष म्हणजे काय? बिघडलेलं, जिथे सगळं बिघडलंय. आता करोनाच्या काळामध्ये काही लोक जे कोविड सेंटरमध्ये ऍडमिट झालेले आहेत, ते संघर्ष करत आहेत बिचारे. जगण्याचा संघर्ष आहे त्यांचा, आजाराशी संघर्ष करत आहेत. तर जेही या संघर्षामध्ये टिकून राहतील, त्याला सही सलामत पेलतील असे लोक त्या संकटातून सही सलामत बाहेर येतील. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने संघर्ष असेल, तणाव निर्माण करणारी परिस्थिती म्हणजेच ताण होय, असे लाझारस म्हणताना आपल्याला दिसतात. तर माणसाने स्वप्न बघावीत नाही का? बघायलाच पाहिजे. तेच तर खरा माणसाचा पुरुषार्थ आहे. आपण जीवनामध्ये कशासाठी आलो? तर आपला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी आलो. जेव्हा माझ्यासारखा माणूस गावाला राहतो, अगदी गरीब कुटुंबामधला मी, त्या काळात मला लोक नाग्या म्हणायचे. माझं नाव नागोराव आहे मित्रांनो. मला नाग्या म्हणायचे. जे मुलं, माझ्या गावातले मुलं मला नाग्या म्हणायचे, माझे मित्र मला नाग्या म्हणायचे. आज तेच मित्र मला नागोराव या शब्दाने हाक मारतात, डोंगरे सर या नावाने हाक मारतात. तर हा पुरुषार्थ आहे. पण हा पुरुषार्थ घडवण्याच्या पाठीमागे जे अथक परिश्रम आहेत, ते परिश्रम आपण बघितले पाहिजे. आणि जोही परिश्रम करेल, जोही संघर्ष करेल, जोही ताण घेईल, तो निश्चितच प्रगती करेल. बघा, ज्यावेळेस आपण एक बॉल, प्लास्टिकचा बॉल जमिनीवरती आदळतो, जमिनीवरती आदळल्यानंतर ज्यावेळेस ते जमिनीला टच होतो, तर त्या बॉलला खालून ताण निर्माण होतो, प्रेशर निर्माण होतो आणि तो प्रेशर त्याला वरती घेऊन जातो. जोपर्यंत निसर्गाचं तत्व आहे, जोपर्यंत आपण परिश्रम करत नाही, जोपर्यंत आपण ताण घेत नाही, तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. बघा ना, जर आपल्याला लोखंडाला जर का आकार द्यायचा असेल, आपल्याकडे लोखंडाचा गज आहे आणि त्या गजाला जर आपल्याला आकार द्यायचा असेल, तर त्या लोखंडाला आपल्याला भट्टीमध्ये तापवावं लागेल. भट्टीमध्ये तापवल्यानंतर तो लाल बुंद होऊन जातो आणि लाल बुंद झाल्यानंतर आपण त्या गजाला जसा पाहिजे तसा आकार देऊ शकतो. त्याचं जर आपल्याला सर्कल बनवायचं असेल, आपण त्याला सर्कल बनवू शकतो.
त्याचा जर आपल्याला त्रिकोण बनवायचा असेल तर आपण त्रिकोण बनवू शकतो. त्याचा जर आपल्याला चौरस बनवायचा असेल तर आपण त्याचा चौरस बनवू शकतो. आपण पाहतो ना घराच्या खिडक्याला जे रेलिंग असतं त्या रेलिंगला कशा पद्धतीने त्यांनी आकार दिलेला असतो त्या लोखंडाच्या गजांना. पण ते तेव्हाच आपण देऊ शकतो जोपर्यंत ते भट्टीत तापवत नाही तोपर्यंत. तेव्हाच आपण देऊ शकतो भट्टीत तापवल्यानंतरच. आणि तो ज्यावेळेस तापतो अगदी लालबुंद होतो तेव्हा मग त्याला आपल्याला आकार देता येतात. त्याचं सौंदर्य वाढतं. आणि म्हणून जेही लोक परिश्रम करतात, जेही लोक संघर्ष करतात, ते त्या संघर्षातून तावून सुलाखून निघतात. त्यांच्या जीवनात निश्चितच यश येतं, निश्चितच आनंद खेळतो त्यांच्या जीवनामध्ये. तर अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या जीवनात आनंद घ्यायचा असेल, जीवनाला जर आनंददायी बनवायचं असेल तर आपल्याला थोडा तरी ताण घ्यावं लागेल. थोडा तरी ताण घ्यावं लागेल. बघा, मी अगोदर सांगितलं की ताण हा पूर्णतः नकारात्मक नाही आहे. पूर्णतः नकारात्मक नाही, निगेटिव्ह नाही आहे. ताण हा सकारात्मक पण आहे, त्याचे परिणाम सकारात्मक पण आहे. तर ते जर आपण मेहनत करत असू तर निश्चितच आपल्याला त्याचे सकारात्मक जे काही फळ आहे, सकारात्मक जे काही परिणाम आहेत ते सकारात्मक परिणाम आपल्याला उपभोगता येतात, त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. ताण हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपण ताणाशिवाय जगू शकत नाही मित्रांनो. गोपाल सारख्या विद्यार्थ्याला रोहिणी भोईटीवरून शिरपूरला यायचं म्हणजे ताणच आहे. बस पकडावी लागेल, बसमध्ये जागा नसेल तर उभं राहावं लागेल, मग ते बसमध्ये जे काही धक्के बसतील ते धक्के सहन करावे लागतील, ताणच आहे. सकाळी हो सकाळी सर. हो म्हणताय. ताणच आहे की नाही. पण त्या ताणामध्येच भविष्याचा आनंद सुद्धा हो सर. त्या ताणामध्येच भविष्याचा आनंद सुद्धा दडलेला आहे. तर ताण हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपण जसं श्वासाशिवाय जगू शकत नाही, ऑक्सिजन शिवाय आपण जसं जगू शकत नाही, तसं ताणाशिवाय प्रगती नाही. आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला रोज ऑक्सिजन घ्यावाच लागतो. आपल्या पोटाला जेवण घ्यावंच लागतं. जर आपल्याला आपल्या आयुष्यातली प्रगती करायची असेल तर आपल्याला थोडासा ताण घ्यावंच लागतं. म्हणून ताण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या दैनंदिन जीवनाचा ते एक भाग आहे. त्याला टाळता येणार नाही. त्याला आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. त्याला नाकारता येणार नाही. त्याला स्वीकारूनच आपल्याला जीवनाला सामोरं जावं लागेल मित्रांनो. बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही चांगले वाईट प्रसंग येतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील ताण निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ एखादी महिला तिने गॅसवरती दूध ठेवलं असेल, चुलीवर दूध ठेवलं असेल आणि ती जर का ती दारात झाडू मारत असेल, इकडे जर दूध उतू जर गेलं असेल तर तिला ताण निर्माण होतो की आता चहा कसा करायचा, सासूबाई काय म्हणतील, सासरीबाबा काय म्हणतील. तर दूध उतू जाणं ही साधी गोष्ट देखील ताण निर्माण करू शकते. नेहमीची बस जर का चुकली, आपल्याला सकाळी 5:30 वाजता बस आहे आणि सकाळी 5:30 वाजताची बस चुकली, अरे यार माझं पहिले लेक्चर आज मिस होणार आहे. ताण निर्माण होतो. सर काय शिकवतील मला समजणार नाही, मी पाठीमागे पळून जाईल, ताण निर्माण होतो. एक बस जरी चुकून जरी गेली तरी ताण निर्माण होऊ शकतो. एखाद्या कार्यालयात जर का आपण उशिरा पोहोचत असेल, माझा बॉस काय म्हणेल, आज मला उशीर होत आहे कामावरती जाण्यासाठी. बापरे, 10 वाजता जायला पाहिजे होतं पण आता 11 वाजले. ताण निर्माण होऊ शकतो. जर आपण एखाद्या कामावर उशिरा जर जात असेल तर, एखाद्या इंटरव्ह्यूला जर आपण उशिरा जात असेल तर ताण निर्माण होतो. एखाद्या माणसाला फोन लावून पाहतो आपण आणि फोन लागतच नाही, वारंवार फोन लावतो, आउट ऑफ कव्हरेज दाखवतो, ताण निर्माण होतो. महत्वाचं काम असते, महत्वाचं बोलायचं असतं आणि समोरच्या व्यक्तीला फोन लागत नाही, तर त्याच्यातून देखील मित्रांनो ताण निर्माण होऊ शकतो. सरांनी सांगितलेला गृहपाठ स्वाध्याय जर आपण करत नसेल तर ताण निर्माण होतो. ताण ह्याच गोष्टीमुळे निर्माण होतो असं नाही, तर ज्या काही मानव निर्मित ज्या काही आपदा आहेत, आपत्ती आहेत, संकट आहेत, त्या संकटाने पण ताण निर्माण होऊ शकतो. शिरपूरमध्ये मोर्चा आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याला शिरपूरला परीक्षेला यायचं आहे, त्या मोर्चामुळे जाळपोळ झाली, दंगल झाली आणि ती परीक्षा कॅन्सल झाली, ताण निर्माण होऊ शकतो. तर मानव निर्मित आपत्तीमुळे पण ताण निर्माण होतो आणि निसर्ग निर्मित आपत्तीमुळे पण ताण निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ महापूर आला असेल,
महामारी, पेंडेमिक, सगळे लोक तणावाखाली जगत आहे. कधी कोणाचा जीव जाईल काही सांगता येत नाही. कधी कोणाला श्रद्धांजलीचा मेसेज टाकावा लागेल व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, काही सांगता येत नाही. आज डोंगरे सर तुमच्यासोबत बोलत आहे, पण कधी कुठल्या क्षणी काही होऊ शकेल या पेंडेमिक मध्ये, महामारीमध्ये, आपल्याला काही सांगता येत नाही. तर महामारी आहे, चक्रीवादळ आहे, अपघात आहे, युद्ध होत असेल किंवा बॉम्बस्फोट जर का झाला असेल, तर ह्या सारख्या ज्या काही गोष्टी आहेत, काही गोष्टी मानव निर्मित आहेत आणि काही गोष्टी निसर्ग निर्मित आहेत. पेरणी केली, व्याजाने पैसे घेतले, बी बियाणे आणलं, खत आणलं, पेरणी केली, पण पाऊसच पडत नाही. निसर्गाचा कोप आहे. तर असे बरेचसे शेतकरी तणावाखाली जीवन जगताना आपल्याला दिसतात आणि काही शेतकरी बिचारे आत्महत्येला आपलंसं करताना आपल्याला दिसतात. तर ताण निसर्ग निर्मित घटकांमुळे पण निर्माण होऊ शकतो आणि मानव निर्मित घटकांमुळे पण निर्माण होऊ शकतो. अनेक अभ्यासामध्ये आता स्पष्ट झालं की जेही लोक आपत्तीचा सामना करतात, जेही लोक संकटाचा सामना करतात, जेही लोक ताणाचा सामना करतात, अशा लोकांना काही मानसशास्त्रीय समस्यांना सामोरं जावं लागतं आणि अशा लोकांमध्ये शारीरिक आजार मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पण दिसून येतं. जेही लोक तणावामध्ये जीवन जगतात, टेन्शन मध्ये जगतात, अशा लोकांमध्ये शारीरिक आजाराचं, मानसिक आजाराचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसतं, असं अनेक अभ्यासाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. बघा, रोज उद्भवणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, गाडी बिघडली, बँकेचा हप्ता चुकला, त्यानंतर एखाद्या लग्न करायला जायचं होतं पण त्या वेळेला आपण पोहोचू शकत नाही आहे, तर अशा पण घटनेच्या माध्यमातून ताण निर्माण होताना आपल्याला दिसतो. मित्रांनो, असे तणावाचे प्रसंग प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येतात, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तुम्ही त्या तणावाच्या प्रसंगांना आनंदाने सामोरे जाता, सकारात्मकतेने सामोरे जाता की नकारात्मकतेने सामोरे जाता. जर समजा माझ्या मुलाने मला शिवी दिली आणि माझ्या मुलाने शिवी दिल्यानंतर मी जर का हसलो, मी त्याला काहीच बोललो नाही विचारायला, मी नुसतं हसलो, मी त्याला पॉझिटिव्हली घेतलं. पण माझ्या मुलाने मला शिवी दिली, माझ्या स्वतःच्या मुलाने मला शिवी दिली, बापरे, बाकीच्या लोकांचं काय, माझा मुलगा मला शिवी देतोय. जर मी त्याला निगेटिव्हली घेतलं तर मी माझ्या मुलाला बदलून काढेल. ताण वाढेल का कमी होईल? गोपाल, वाढेल. ताण वाढेल, हा सर. ताण वाढेल ना बेटा? हो सर. बरोबर. मला त्याने एक शिवी दिली, मी त्याला त्याच्या कानपट्टीत देऊन दिली, तुम्हाला दुसरी शिवी दिली, नंतर मी त्याला तिसरं मारत बसेल. तर असं तो मला एक एक उद्दीपक वाढवत, माझ्यासाठी एक एक उद्दीपक वाढवत राहील आणि मी त्याच्यासाठी एक एक प्रतिक्रिया वाढवत राहील. एकतर उद्दीपकाने तरी थांबवलं पाहिजे, उद्दीपकाला नियंत्रणात तरी आणलं पाहिजे, किंवा आपण आपल्या ज्या काही अंध प्रतिक्रिया आहेत, चुकीच्या प्रतिक्रिया आहेत, त्या चुकीच्या प्रतिक्रिया आपण थांबवल्या तरी पाहिजेत. तेव्हा ताण कमी होऊ शकतो किंवा ताण निर्माणच होणार नाही. एखाद्या मित्राने व्हॉट्सअपवरती तुम्हाला काहीतरी अपमानकारक मेसेज पाठवला, पण जर आपण त्याला रिप्लाय दिलं नाही आणि दिला रिप्लाय तर हात जोडल्याचा रिप्लाय दिला, सकारात्मक रिप्लाय दिला, हसलो, हात जोडल्याचे चिन्ह टाकलंय, काय त्याला म्हणतात ते इमोजी टाकला हात जोडण्याचा आणि हसरा चेहरा टाकला, हसऱ्या चेहऱ्याचा इमोजी टाकला, तर आपण त्याला पॉझिटिव्ह घेतलं. पण जर का निगेटिव्ह जर का घेतला, तो तुम्हाला मेसेज टाकत राहील, तुम्ही त्याला मेसेज टाकत राहाल, दिवसभर तुमचं चालूच राहील. जेव्हा जेव्हा तुम्ही ऑनलाईन येणार तेव्हा तेव्हा तुमचा तो झगडा, तुमचं जे भांडण चालूच राहील आणि त्यातून तुमच्या दोन मित्रांमध्ये ताण निर्माण होत राहील. म्हणून जर ताण थांबवायचा असेल तर जेही नकारात्मक गोष्टी असतील, ज्या गोष्टीपासून ताण निर्माण होतो, त्या गोष्टींना पॉझिटिव्हली घ्या. आव्हान जर असेल, संकट जर असेल, त्या संकटाला संकट न समजता त्याला आव्हान समजा. त्याला असं समजा की हीच माझी परीक्षा आहे आणि या परीक्षेत मला पास व्हायचं आहे, तेही सकारात्मकतेने पास व्हायचं आहे. संबंध बिघडून नाही, भांडण करून नाही, प्रेमाने, आनंदाने समस्या सॉल्व्ह करायची आहे. तरच आपण आपले जीवन आनंदी बनवू शकतो, आपल्या जीवनात प्रगती करू शकतो आणि आपल्या जीवनात पैशाची समृद्धी असेल, नात्यांची समृद्धी असेल, आरोग्याची समृद्धी असेल, सांस्कृतिक जी काही समृद्धी असेल,
ज्ञानाची समृद्धी असेल ते ज्ञानाची समृद्धी आपण वृद्धिंगित करू शकतो. आपण माझ्या लेक्चरला जॉईन झालात, मला आता आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा आणि ताण विरहित जावो अशा मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.